आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये मुरबाड विधानसभा मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी 10 पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी मतदान केंद्र शिफ्ट करण्यात येणार आहेत। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 14 ते 15 मतदान केंद्र सोसायट्यांमध्ये देण्यात आलेत। तसंच नवीन मतदारांना मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या विद्यालयांमध्ये शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत। त्यामुळे नवीन मतदारांनी या शिबिरामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अंजली पवार यांनी केलं। तसंच यावेळी सर्वपक्षीय बैठक घेऊन मतदानासाठी बूथ लेवल एजंट नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या। विधानसभा निवडणुकीत काही अडचणी येऊ नये त्यामुळे या सूचना देण्यात आल्या आहेत। माननीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सध्या मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम चालू आहे। याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी मतदान केंद्र 10 पेक्षा जास्त आहेत त्या ठिकाणी आपण नवीन मतदान केंद्र शोधून त्याप्रमाणे नवीन मतदान केंद्र आपण शिफ्ट करणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सोसायटीमध्ये मतदान केंद्र हे असायला हवेत अशा मान्य आयोगाच्या सूचना आहेत। त्याप्रमाणे आपण आजच मी सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि त्याप्रमाणे आपण अंदाजे 14 ते 15 मतदान केंद्र हे सोसायटीमध्ये आपण शिफ्ट करत आहोत की जेणेकरून त्या मतदारांना त्याच ठिकाणी मतदान करता येईल आणि मतदानाचा टक्का हा त्याच्यामध्ये वाढला जाईल। याचबरोबर जे यंग वोटर आहे या यंग वोटरचा आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचा सहभाग असतो, तर त्यांचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। त्या अनुषंगाने पण आम्ही प्रयत्न करत आहोत। त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये आम्ही आमचे कॅम्प पुढील काही दिवसामध्ये अरेंज करणार आहोत। तर त्याला सगळ्या नवीन मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद द्यावा असं आवाहन मी करते। आणि आज आम्ही सर्व राजकीय पक्षांची पण मीटिंग या संदर्भामध्ये घेतली होती आणि प्रत्येक राजकीय पक्षांना त्यांच्या यादी भागासाठी बूथ लेव्हल एजंट जे आहेत ते एजंट नेमण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून पुढचं जे काही विधानसभा निवडणूक असणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची तक्रार ही राजकीय पक्षांची पण राहणार नाही। त्याप्रमाणे मी आज सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे। याचबरोबर युवा मतदारांचं प्रमाण वाढवण्याचं पण त्यांना आवाहन केलेलं आहे, तर त्याप्रमाणे ते प्रतिसाद देतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करते। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।